चला मॅच मला वाटतं एसएन बॉईजची आवाज यायला लागला. एसएन बॉईजची मॅच आवाज आला. एसएन बॉईज आले फुलवाची फाडून जाऊन का नाही आले आवाज यायला का दोन संघांचा शेर तो मॅच संभव असेल. सामन्याला सुरुवात गोलंदाजी मार्कवरती अभिजित, स्ट्रायकिंगवरती अभिषेक, नॉन स्ट्रायकिंगवरती प्रवीण नायर. पहिला बॉल सेकंड सेमीफायनलला सुरुवात. पहिला चेंडूकडे टाळ्यांचा कडकडाट इथे सांगतोय. एसएस बॉईजची टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते. शेवटच्या क्षणाला अभिषेकची गोलंदाजी ही नॅचरली चेंडूच्या मेरिटवरती खेळणारा खेळाडू आहे. त्याच्या भात्यामध्ये एक चांगल्या दर्जाचे स्कोप पाहायला मिळाले. लास्ट इयरची फायनलिस्ट ती मैदानाच्या आतमध्ये खेळते. परंतु यावर्षी नियतीला काय मंजूर पाहावं लागेल. कॅप्टनने बोला ना तो बोला. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल अभिजित. लास्ट इयर आणि सीझन 4 आणि सीझन 5 या टीमने गाजवलं होतं. अक्षरशः तो संघ मैदानाच्या आतमध्ये पाठी करतोय. वेळ काळ कशी असेल कोणाची ही देखील पाहावं लागेल कारण इथे प्रदर्शन महत्वाचं राहणार आहे. अभिषेक 2 बॉल 2 धावा त्याच्या बॅटमधून आला. पुढचा चेंडू घेऊन डाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 3 धावा. अभिषेकचा खेळ या रीतीचा राहिला. संयमाने तो बॅटिंग करतो. त्याचा टाच, त्याची परिपक्वता, त्याचा हँड अँड कॉर्डिनेशन हे सारंच पाहताच घडलं. पुन्हा डाव त्याने खेळलेला बघता त्याचा बाटमधून पाहायला मिळाला. एकेरी डाव इथे प्राप्त होत असताना अभिजितच्या गोलंदाजीवरती अभिषेकच्या बॅटमधून निघणारे फटके आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 4 धावा धावपलकावरती आहे. तुमचा बॉल घेऊन अभिजित पुन्हा एकदा सज्ज होईल. पहिला चेंडू धाव जरूर आला. पुढच्या 5 बॉलवरती 5 सिंगल अभिजितने घेतल्या. संघाची धावसंख्या डाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा संपुष्टात आला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर विदाउट लॉस. 5 runs on the board. एसएन बॉईज या टीमकडे पी फॅक्टर हा फार महत्वाचा आहे. 2 प्रथमेश खेळतात या संघामध्ये. एक अभिजित खेळत असताना पाहायला मिळतो आणि एक प्रकाश प्रथमेश त्यांची गोलंदाजी फार महत्वाची राहते. पुढचा गोलंदाजी मार्कवरती प्रकाश याला पाचारण करण्यात आलं. देशमुख यांना आपण पाहत आहोत. पुढचा चेंडू देशमुख या नावाची चर्चा सध्याच्या घडीला सर्वाधिक आहे महाराष्ट्रभर. कारण मैदानाच्या आतमध्ये टर्फ क्रिकेटमध्ये मदन देशमुख यांना आपण पाहतोय. तर बिग बॅश मराठीमध्ये रितेश देशमुख यांना आपण पाहतो. पलकावरती धावाच्या सज्ज परिस्थितीमध्ये 7 दुसरं षटक प्रवीण पदावरती प्रकाश गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतं. आजच्या दिवशी अनेक सिनेमा तारकांनी इथे आपली वर्णी आपली हजेरी त्याने गुरु सांगितलं प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना की नाही चालणार रणबंदी बस मेरा ही गलबा. डबलमध्ये कन्वर्ट केलं. 9 धावा धावपलकावरती आहेत. आणखी एक बॉल बोला तिथे पाहायला मिळाला. डॉट बॉल होतं. टाळ्या शिट्ट्या कडकडाट. एसएन बॉईज
बॉईजचा परफॉर्मन्स फार महत्वाचा राहणार आहे. संघाने त्यांना दिलेलं प्रोत्साहनही तितकंच महत्वाचं राहतं. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतं. बॅकफुटला आले पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतं. मला आठवला बॉलच्या टीमला पाहिल्यानंतर तू सांगण्याचा प्रयत्न करेन. पुढे शैली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. काही दिवसांपूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया टीमच्या अगेन्स्ट खेळत होता. एक मॅच फायनलचा सामना गुजरातचं मैदान जणू काही मंडप टाकलं होतं, सर्व काही सजलं होतं आणि ऑस्ट्रेलिया टीमने संघाच्या डाऊन पोस्टचे 2 षटकांचा खेळ संपला. 15 धावा फलकावर. बॉयज टीमकडे आज सर्वाधिक जास्त क्राऊड आहे. त्यांच्याकडे शिकतात 15 धावा फलकावर. पब्लिक जास्त आहे त्यामुळे आवर्जून लक्ष माझा मिळते. हा फलकावरती आहे 15 धावा फलकावरती. तिसऱ्या षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाज सज्ज असताना पाहायला मिळतोय प्रथमेश. धावा थांबवायच्या आहेत, धावा रोखायच्या आहेत. ही वेगाने चालणार ही रणनीती कुठे थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येतो मैदानाच्या आतमध्ये. स्कोरकार्डवरती धावाच्या 15 धावा पाहायला मिळतात. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा बाकी गोलंदाजी करतोय. हा बॉल इथे आणखी धाव प्राप्त होईल. 16 धावा फलकावरती आहे. ऑस्ट्रेलिया संघ विश्वचषकाच्या फायनलची मॅच खेळत होता. भारताचा सर्वाधिक जास्त क्राऊड होता परंतु ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. मला संकेत दुसरी द्यायची नाही आहे परंतु क्रिकेटचा खेळ आहे. इथे शेवटच्या क्षणापर्यंत लढणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात. इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळतात. रन्स मिळाले की प्रवीण नायर एक माती किल्ला तो मिळवतोय. एक पात्री अभिनयाने केले. 17 धावा फलकावरती आहे. 17 रन्स आम्ही 17 धावा फलकावरती पाहायला मिळतात. बाउंड्री लाईन चेंज करण्यासाठी बाउंड्री लाईन चेंज करण्यात येईल. रिगार्डिंग अ कॉल. गुड बैटिंग है, गुड बैटिंग. एक बैट बॉलिंग के लिए चलो. डिसीजन पेंडिंग है. सतरा धावा फलकावरती पाहायला मिळते. 17 धावा फलकावरती पाहायला मिळतात. डिसिजन अजून पेंडिंग आहे. शहानिशा करण्यात येईल कारण ही धाव इथे किंवा एक मिनिट झाल्यानंतर धाव रिलीज झाल्यानंतर क्षेत्ररक्षक स्पोर्ट झाला होता बाउंड्री लाईनवरती.
17 धावा या फलकावरती आहे. पुढचा बॉल गोलंदाज पुढे जो इथे बाद झालाय विभागात आदित्य मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो. 17 धावा फलकावरती आहे. प्रेशर दडपण इथे क्रिएट झालंय. संपला 18 धावा फलकावरती आहे. 18 धावा फलकावरती 3 सेकंडचा खेळ संपला. पहिल्या बॉलवरती 14 आला होता तरी देखील या मॅचचं जिथे या षटकामध्ये धावा आपण थांबलेला पाहायला मिळाल्या. इम्पॉर्टंट अनाउन्समेंट लक्ष वेधेल मी सर्वांचं. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट एक विवोचा फोन आलेला आहे. एक विवोचा मोबाईल आलेला आहे त्याच्यावरती पर्पल कलरचा कव्हर आहे. विवोचा फोन आलेला आहे त्याच्यावरती पर्पल कलरचा कव्हर आहे. ज्या कोणाला मिळाला असेल तर कृपया आणून समालोचन कक्ष इथे कॉमेंट बॉक्समध्ये आणून द्या. 18 धावा फलकावरती काय सुरुवात झाली होती या षटकाची. मोरपिशी कलरचा आहे. विवोचा मोबाईल आहे त्याचा मोरपिशी कलरचा कव्हर आहे. वेळा उठल्यापर्यंत योगा लवकर फोन स्विच ऑफ असल्यानंतर मुंबईमध्ये फोन स्विच ऑफ झाला की कारण होऊन येतात. चला येणारे 6 बॉल चालली की शेष 18 धावा फलकावर. 18 धावा फलकावर पुढेचा साला शोक पहा. रनआउटच्या सुरुवातीला ऍक्टिव्हेशन पहा खेळाडूंचे. पूर्वार्धाचा खेळ चालू असताना दाफलकावरती 11 धावा फलकावरती आहे. खेळाडू बाद झालाय. हलका त्याला ऑफसाईडला गेले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र दाखल होत असताना स्वप्नील मात्र पाहायला मिळाला. 19 रन्स ऑन द बोर्ड. 19 धावा फलकावरती पाहायला मिळतात. रवी या बॅटरने 10 बॉलवरती 10 धावा गोळा केल्या आहेत. परंतु काय फटकेबाजी केली आहे. पुढचा चेंज हलक्या हाताने ऑन साईडला केला दिशा दिली. अभिषेक 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 20 धावा फलकावरती असताना 2 खेळाडू झालेले बाद पाहायला मिळतात. सेकंड सेमीफायनल फायनल मध्ये दाखल होणारा संघ नुकताच आपल्याला जो प्राप्त झालेला पाहायला मिळाला. तनाव सुपर किंग अगदी थाटा फायनल मध्ये दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये आणि तिने गाव इथे प्राप्त होते. या इनिंगमध्ये या मॅच मध्ये पहिल्यांदाच आणि प्रथमच असं घडलंय की प्रवीण टाकफुटला गेलाय. 21 धावा फलकावरती आहे. 2 खेळाडू बाद झाले. 21 धावा फलकावरती पाहायला मिळतात. रन्स येत असताना पाहायला मिळाला. त्याच वेळेला धावा चांगल्या रीतीने येत असताना आपण सहजरित्या पाहिलं. याचं एक मात्र कारण आहे अभिषेक आणि त्याच वेळेला प्रवीणची जमलेली जोडी. अभिषेक आणि प्रवीणने केलेली भागीदारी पहिल्या विकेटसाठी ही इम्पॉर्टंट राहिली. पुढचा चेंडू यावेळेला कॅच घेण्याचा प्रयत्न झाला. कॅच ड्रॉप झाला परंतु रन्स इथे कंप्लीट होते.
22 धावा दाखवण्यावरती आहे. प्रवीणने मारलेला एक फटका हा 440चा गोलचा शूट त्याचा राहिला. आपला फटका आणि 440चा झटका पाना मारले त्याने, दुःखही त्याने दिला आणि मलमपट्टी तो स्वतः करतो. 22 धावा दाखवण्यावरती आहेत. ईश्वराकडे प्रार्थना करूया की प्रथमेशला ही मोठी एकदा नसावी, कारण त्याला बॅटिंग करायची. 22 उच्च दर्जाचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 22 धावा दाखवण्यावरती आहे. धावफलकावरती 22 दोन खेळाडू बाद. शेवटच्या चेंडूचा खेळ शेष आहे. महत्वपूर्ण चेंडू राहिली आहे इनिंगचा या सत्रातील, कारण या बॉल हा टार्गेट सेट करणारा चेंडू आहे. सामन्याला सुरुवात. टार्गेट आहे 24 धावसंख्येचा पाठलाग करायचा. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. विनी पहिल्या बॉलवरती सिंगल इथे घेतली. प्रथमेशला इजा झाली हाताला, परंतु त्याला इथे खेळावं लागेल. ज्या ज्या खेळाडूंना इजा झाली यांना त्या खेळाडूंनी एक चांगलं परफॉर्मन्स देत असताना संघाला विजय मिळवून दिला. मोहम्मद सामी एक ज्वलंत उदाहरण आहे. भारतीय संघाला फायनल पर्यंत विश्वचषकाचा घेऊन गेला. शेन वॉटसन हा एक महत्वपूर्ण ज्वलंत उदाहरण आहे. आयपीएलची फायनलची मॅच मुंबई इंडियन्सच्या अगेन्स्ट त्याने खेळली होती. त्याला इजा झालेली पाहायला मिळाली होती. अनेक खेळाडू आहेत ज्यांना इजा झाली तरी देखील माकाला मार्शलने एका हाताने बॅटिंग दिली होती. इजा झाली तरी देखील माकाला मार्शलने एका हाताने बॅटिंग दिली.
धावा. 22 चेंडू आणि 22 करायचा. पाटला पुढचा बॉल धुवून गोलंदाज आदित्य तयार होत असताना पाहायला मिळतं. चर्चा आपण करत होतो दुखापती नंतर खेळणारे खेळाडू आणि कुंबळे देखील खेळला होता दुखापती होऊन देखील. पुढचा बॉल यावेळेला रन्स इथे प्राप्त केली आहे. अनेक खेळाडूंना आपण दुखापत झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये उतरून संघासाठी त्या धाटणीचं प्रदर्शन देत असताना पाहायला मिळालं. इथे तोच परफॉर्मन्स इथे धावा लागेल प्रथमेशला देखील. 3 बॉलवरती 3 धावा आल्या. येणारे 22 इथे 21 चेंडू आणि 21 ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. आदित्य मदतीला संघाची धावसंख्या धावून पोहोचेल 4 चेंडू 4 धावा धावफलकावरती आहे. एक रंजकताभरी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतो. चित्त थरारक लढत. प्रत्येकाला खूप प्रदर्शन द्यायचं आहे. प्रत्येकाला ती प्रयत्न करायचे आहे. इतके चांगल्या रीतीचा खेळ करता येईल इतक्या चांगल्या धाटणीचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचंच राहील. प्रेशर वाढलंय खेळाडूचं. प्रेशर आल्यानंतर आपण अनेक वेळेला म्हणतो ना किचन मधल्या कुकरची शिट्टी वाजते प्रेशर मध्ये. आपण तर माणसं तिथे प्रेशर आलं आदित्यवरती. रन्स मिळाली की 5 धावांवरती 4 चेंडूचा खेळ संपलाय. आणि 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज विनीत त्याला प्रमोट करण्यात आलं. विनीतला प्रमोट करण्यात आले. 24 चा करायचा होता. पाटला 19 बॉल आणि 19 ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 19 चेंडू आणि 19 धावा. हा चेंडू डाव्या रेषेवरती होता. इम्प्रोवायझिंग करत असताना केलेला हा फटका. रन्स मिळते 6 बॉल 6 धावा. 6 चेंडू 6 धावा. मोठा फटका खेळायचाच नाही. प्रत्येक बॉल वरती एक सिंगल घ्यायची. 24 चेंडूवरती 24 चा करायचा. पाटला एसएल बॉईज हे मूळ मंत्र अद्याप यशस्वी नाही. गोलंदाजीमध्ये फेरबदल. रितेश सुर्वे गोलंदाजी मार्गवरती दाखवत असताना पाहायला मिळतं. देशमुख यांनी हात वरती केलाय. बोट वरती केलाय. त्या रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. नवीन पाटण रोहन मैदानाच्या आतमध्ये. रोहन जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅटिंगसाठी. पहिल्या बॉलवरती प्रितेश सुर्वेला एक सांघिक यश मिळालं. पुढचा चेंडू गोलंदाज नाही. या गोष्टी कालांतराने व्हायला हव्या. मला तर वाटतं शालेय जीवनामध्ये रिकाम्या जागा भरा किंवा गाळलेल्या जागा भरा हा प्रश्न अगदी सहजरित्या सोडवला असावा प्रथमेश. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. सिंगल त्याच्या माध्यमातून अर्जित करण्यात येते. एकेरीच्या मदतीने 8 धावा धावफलकावरती. 15 चेंडू आणि 16 ची आवश्यकता.
15 बॉल 16 धावसंख्येची गरज. 15 चेंडू 16 धावा. आपण पाहतो मराठी क्रिकेट लीग 2024 पर्व सीझन 6. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज प्रितेश सुर्वे सज्ज होत असताना राऊंड विकेटने लाईट दिली डाव्या यशीवरती. जी मोठी होती ना ती गोलंदाजाने भरून काढली. कारण 15 बॉल आणि आता मात्र 15 ची आवश्यकता. 15 चेंडू आणि 15 धावा. 15 चेंडू आणि 15 ची आवश्यकता. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा केवळ कोणत्याही संकटाशिवाय मिळणारं यश विजय करतं. परंतु अनेक संकटांवरती मात करत विजय हा इतिहास घडवतो. संकट अनेक आहे संघाच्या समोर. एसएन बॉईज टीम सध्याला गेलेला परफॉर्मन्स चांगला करते. दडपण येतं, संकट आल्यात, अडचणी आल्यात, परंतु डगमगला नाही. मैदानाच्या आतमध्ये ताट मानेने ताट कण्याने उभा राहिला. तो मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश. अनेक संकट आली ना तरी अनेक वेळा आपण एकच गुंतू म्हणतो, काही घडू द्या, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा आणि लढ म्हणा. 10 धावा पंचावरती खेळाडू बाद झालाय. एसएन बॉईज कधी कधी ना मला मदनजी देशमुख यांना पाहिल्यानंतर ना बिली बावडन यांची आठवण होते. कारण डीआरएस कॉल ते ज्या रीतीने देतात ना बिली बावडन यांची आठवण निश्चित होते. काही एक खेळाडू बाद किंवा आउट की नॉट आउट डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू इथे बाद. धावा 10 धावा धावपैकी आहे. एसएस बॉईज टीम खेळाडू आउट जरी झाला ना तरी टाळ्या वाजवण्याची जी काय जबाबदारी आहे प्रतिस्पर्धी संघाला देत नाही. प्रितेश सुर्वे गोलंदाजी मार्क मध्ये दाखवत असताना पाहायला मिळेल. 14 चेंडू आणि विजयासाठी 14 ची आवश्यकता. 13 बॉल आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. 13 चेंडू आणि 13 धावा. प्रितेश सुर्वे सध्याच्या घडीला लाईट देण्याचा प्रयत्न करतोय. कमी गतीने चेंडू त्याने हाताळलेले पाहायला मिळाले. पुढचा बॉल बाहेर आणखी एका इथे दाखवत असताना संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 12 धावा धावपैकावरती आहे. 13 चेंडू 12 ची आवश्यकता. 13 चेंडू 12 धावा. गत वर्षीचे विजेते यांच्या अडचणी आता मात्र वाढू लागल्यात. ही मॅच एखाद्या व्हेंटिलेटर मध्ये ठेवल्याप्रमाणे झाली आहे. 12 धावा धावपैकावरती आहे. 13 चेंडू आणि 12 ची आवश्यकता राहील या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू आणि बॉल इथे मात्र डाव्या यशीवरती पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाला इथे बंदित करण्यात येतं. 13 धावा धावपैकावरती आहे. 13 बॉल 11 ची आवश्यकता. तेरा चेंडू आणि 11 ची गरज. तेरा चेंडू आणि 11 धावा.
प्रथमेशने एक बाब आवर्जून केलं. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची माइंडसेटची सुटलेला आहे, विचारांशी खेळतोय आणि याचंच कारण की काय चांगली फलंदाजी होते. पुढचा 14 धावा धावपलकावरती आहेत. 12 बॉल 10ची आवश्यकता, 12 चेंडू 10 धावसंख्येची गरज. धावांसाठी धावा हार मानायला तयार नाही आहे खेळाडू. प्रथमेशने एक गोष्ट आवर्जून सांगितली आहे, फोटोला हार चढवला जात नाही ना, तद्वर हार मानायची नाही. सिंगल प्राप्त होईल. आजच्या दिवसातील मॅचच्या तुलनेमध्ये हा सामना अद्याप ज्या रीतीने पुढे सरकलाय ना, एक ओरिजिनल क्रिकेट किंवा खरा नाट्य मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळालं. 9 चेंडू आणि 7ची गरज आहे. 17 धावा धावपलकावरती आहे. 9 चेंडू आणि विजयासाठी 7ची गरज. आठ बॉल आता मात्र 7ची गरज. आहे 50-50 चान्सेस दोन्ही टीम साठी आहेत. 8 चेंडू आणि 7ची आवश्यकता. 8 बॉल 7 धावा. सामना खुला आहे, मॅच खुली आहे. येणारे चेंडू आहेत ते पुढचे 8 बॉल विजयासाठी 7ची गरज. प्रवीण खुला टाकलेला. प्रथमेशला हा 120 ग्राम अर्थात 90 ग्रामचा जो हा बॉल आहे ना, तो आता मात्र फुटबॉल प्रमाणे दिसू लागला आहे आणि त्याच धाटीची बॅटिंग त्याने केली आहे. 18 धावा धावपलकावरती आहे. 7 चेंडू आणि विजयासाठी 6ची आवश्यकता. 7 चेंडू 6 धावा. पुढचा बॉल प्रवीण. गोलंदाजाला करण्यात येईल. 5ची गरज. 7 चेंडू आता मात्र विजयासाठी 5ची आवश्यकता. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 7 बॉल आणि 5ची आवश्यकता.
पुढचा बॉल प्रवीण डाव्या यशीवरती आणि तिने चांगला शूट पाहायला मिळतोय. एकेरीच्या मर्यादेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. बॉल प्रवीण डाव्या यशीवरती आणि तिने चांगला शूट 6 गेंदे 4 रन होती दोघं. प्रथमेश स्ट्राईक इन वरती आहे. या संघाचे खेळाडू त्याच्यासाठी इतकंच म्हणत असतील, तुझी तुलाच पुरी करायची, पाऊस आकाश उंच उडायची, गड्यात तयारी ठेवून म्हणायची, कधी झुकायची आणि कधी नडायची. झुकावाई लागणार आहे प्रथमेशला आणि नडावाई. हाताला चिमू लागला होता त्याच्या, तरी देखील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. येणारे 6 बॉल विजयासाठी 4 ची गरज. कुणाल नावाचं अस्त्र इथे बाहेर काढल्या संघाने. संघाचा कुणाल गोलंदाजी मार्फती दाखवत असताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 4 धावा. एक नवीन गोलंदाजाला इथे इंट्रोड्यूस करण्यात आला. गोलंदाजी मार्फती कुणाल दाखवत असताना पाहायला मिळतोय. नौका गोलंदाज आहे कुणाल. 6 चेंडू आणि 4 धावा. पहिला 6 चेंडू आणि 4 धावा. पहिला एकवीस धावा धावफलकावरती आहे. 5 चेंडू आणि 3 ची गरज. 5 चेंडू आणि 3 धाव संख्येची आवश्यकता आहे सामन्यामध्ये. तिचा बॉल घेऊन कुणाल. शैली वेगळी आहे त्याची. पुरा केलाय. 2 ची आवश्यकता. 4 चेंडू आता मात्र 2 धावा. 4 चेंडू आणि 2 धाव संख्येची गरज. पुरा टाकलेले बॉल इतके चांगल्या रीतीने खेळतो प्रथमेश आणि प्रथमेश वाघेने वाघासारखी डरकाळी फोडली आहे आणि चांगले स्ट्रोक केलं. प्रथमेश वाघे काय बॅटिंग केली आहे त्याने. आपल्या नावाला आपल्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ त्याने केलाय.